पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मी माया ठाकरे आपला स्वागत करते। आज आपण अंडे भुर्जी बनवणार आहोत। इथे मी 2 कांदे घेतले, 2 टमाटे, 2 अंडे, 5 मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। त्याच्यापासून आपण अंडा भुर्जी बनवणार आहोत। सगळ्यात अगोदर मी कांदे वगैरे फोडून घेतले आणि आता गॅसवरती ठेवते। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये तेल टाकते। आता आपलं तेल वगैरे टाकून झालंय। आता पूर्ण मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने। आता आपला थोडासा कलर चेंज झालाय, जास्त पण भाजायचं नाही कारण की हे साहित्यामध्ये पण भाजले जातात आपले कांदे अशा पद्धतीने। आता आपण जेवढे साहित्य घेतले तेवढे पूर्ण टाकून देणार आहोत। कांदे थोडे करपवून घ्यायचे फक्त आधी, जास्त पण भाजले जायला नाही पाहिजे असं। त्याच्यानंतर आपण सगळे साहित्य टाकून झाले आणि आता थोडे मीठ टाकतोय आपण। मिठामुळे काय होतं, लवकर आपली भाजी होते आणि त्याच्यात पाणी वगैरे काहीच टाकायचं नाहीये। चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा। आता मिडियम गॅस करायचा आणि मस्त ढाकून द्यायचं आहे आपल्याला, झाकण वगैरे। मस्त 7-8 मिनटं मस्त शिजू द्यायचं आहे बिना पाण्याचा। अधूनमधून झाकण उघडून आणि चाळत राहायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता आपण इथे अंडे वगैरे घेतले। सगळे 2-2च टाकले, फक्त 4-5 मिरच्या टाकले आणि थोडीशी कोथिंबीर टाकले त्याच्यात। आता गॅस कमी करायचा आहे आणि झाकण वगैरे ठेवून द्यायचं आहे। त्याच्यात थोडीशी हळद वगैरे टाकून देते। त्याच्यामुळे काय होतं, आपल्या भाजीला कलर वगैरे छान येतं। तिखट वगैरे टाकलेलं नाही, त्याच्यात मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यामुळं। हे पण 4-5 मिनटं मस्त शिजून घ्यायचं आहे कमी गॅसवरती आणि अधूनमधून चाळत राहायचं आहे। पाच जण पोटभर जेवतील अशी आपली भाजी झालेली आहे। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।